तुकाराम गोरे आणि प्रदीप गोरे मला तरी फसवलेला आहे चालेल हिशोब करतो त्याचा मला म्हणतात कमरेच्या खाली बोलायला म्हणजे चालेल बोंबिओ बोललं तर चालेल तर आपल्याला कमरेच्या खालचं बोलायचं नाही प्रतिस्पर्धी शाहीरांना वैयक्तिक टिपाटिपाटी करायची नाही त्यांच्या घरापर्यंत जायचं नाही त्यांना एकेरी बोलायचं नाही समोर आया बहिणी याची जाणीव आहे आजच्या पवित्र दिवसाची जाणीव आहे या सर्व जाणीव माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय गणपत मालक यांचे शिष्य असलेले संतोष मालक यांच्यासोबत आयुष्यातला पहिला सामना आहे त्याच्यामुळे जरा इथे इथे येऊन द्या माझी लाच तुमच्या हातात आहे बाबा व कांडर आहे तो चांगला आहे सुरुवात करूया इफेक्ट देऊ इफेक्ट शार्पनेस हॅलो 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 शार्प ट्राय इफेक्ट आय वॉन्ट इफेक्ट मिस्टर मालपेकर हॅलो 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 स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाचा दैवत श्री गणपती बाप्पा आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे उत्तर हिंदुस्थानमध्ये आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने पालथा घातला ते मल्हारशाहीचे होळकरशाहीचे संस्थापक गोगले बाग मल्हारा होळकर या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची खिंडी पेटवली ते चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला आहे ती माझी पुण्यश्लोक कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा संत ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार करून माझ्या विवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी माझी कॅन्टेनची आई विठ्ठलाई देवी लांजाच्या धनी केलारली देव चौवाटा जोगाचा काही यांच्या चरणाशी नतमस्तक होत या दोन आमला गावचं ग्रामदेवत जागे मालक रंगदेवता नटेश्वर आणि बसलेल्या माझ्या तमाम आया बहिणींनो तुम्हाला मला समुद्रा करून हे शाहीर विकास लाभोरे दोन गादी बाबू काकडे घराण्यातील भुवा शंकर यांचे नारायण गुरव भाव्या राजाराम गणेश भिकाजी पवन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवाला शाहीर विकास लाभोरे शाखा धनी रवळनाथ नाथ मंडळ कोणी लांजा यांच्या सोबत कार्यक्रम करत असतात माझे धोकीपटू ज्याने कोकणात अखंड धुवा घातलेला आहे सिद्धार्थ भारगोडे आणि सिद्धेश भारगोडे कीबोर्डला दिग्विजय ढेरे बेंजोला सुरत मालपेकर आणि कीबोर्डला विशाल करंबळे आणि साऊंडला SM साऊंड आणि नवादादा यांना मला समुद्र करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय भारत तर या ठिकाणी मंडळी शक्तितुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आणि विठ्ठलाच्या चरणाशी आहे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ दोन आंबा पंचक्रोशी यांचे अध्यक्ष सचिव सरचिटणीस सगळे पदाधिकारी सगळे सदस्य यांना मी नमस्कार करतो की माझ्यासारख्या साध्या माणसाला इथे तुम्ही लायक समजलं त्याच्याबद्दल आभार फक्त 2 मिनिटं घेतो अनेक मंडळी हा गाव या पंचक्रोशीनं मी काहीच नव्हतो या क्षेत्रात तेव्हा मला उचलून धरलेला आहे आणि या गावाचा किंवा या पंचक्रोशीचा मी शतशः ऋणी आहे त्यामुळे ही पंचक्रोशी आमची पै पाहुण्यांची आहे आमच्या बहिणीकडे दिलेले आहेत त्यांच्या बहिणी आमच्याकडे आलेल्या आहेत तर सासरवाशिनी माहेरवाशिनींचा हा गाव नात्या गोत्यांचा गाव पै पाहुण्यांचा गाव
आणि त्याच्यामुळे इथे काही लोकांची नावं घेणं गरजेचं आहे. सर्व आयोजक मंडळी नमस्कार. माझे कायमचे मित्र शक्तीवाले बुवा आमचे सकाराम गोरे माऊली, प्रदीप गोरे माऊली यांनी आम्हाला संपर्क केला. बाळकृष्ण आखाडे आहेत, सचिन आखाडे आहेत, शाहीर गणपत मांडवकर एक वरिष्ठ शाहीर सुनील वीरभाऊ आलेले आहेत, संतोष झोरे आहेत निर्माते, ज्यांनी माझं बाळूमामाचं गाणं निर्माता केला, माझा वर्गमित्र आहे, आता युवा उद्योजक आहे. मंगेश उडक माऊली, अरुण झोरे साहेब मेतोशीवरून आलेले आहेत, सरपंच आहेत, प्रथम पुरुष प्रथम नागरिक तिकडचे आहेत. निर्माते चंद्रकांत खराब साहेबांचे आशीर्वाद आलेले आहेत. पांडुरंग गोरे भाऊजी आहेत, सुधीर गोरे आहेत, संजय बोडेकर, सुनील धुमक शाहीर आमचे वस्त्रात आलेले आहेत तेलगीवाले. त्याच्यानंतर शाहीर राजेश गुरुवाय तुरेवाले, शाहीर अमोल शिंदे आहेत, अक्षय काळे आहे, माझे केळवेकर आलेले आहेत, अनेक मंडळी विभूती मंडळी आहेत, दिनेश विभूती आणि सगळे सरपंच नामदेव कोकरे माऊली, दोघे गावची मंडळी माझी चाहते वर्गी आलेली आहेत. दिपराज सावंतचा मोर्या सावंतचा दिपराज आलेला आहे. शाहीर लक्ष्मण सावंत जे गाडी अभ्यासक आहेत, या ग्रंथ उपासक आहेत, असे शाहीर लक्ष्मण सावंत रत्नागिरीत आणले आहेत. सुजित नाकडेकर युट्यूबर आहेत, युट्यूबर अभि पालवकर आहेत, मयूर शांबेकर आहेत, सर्व वितोषिकर. कोकणचा स्टेटसवाला ओंकार पिंगळे, आशिष गोरे, संजय होराबे, डावादादा माझा आलेला आहे. त्याच्यानंतर माप आले, सगळं आले, सगळ्यांना माराचा मुजरा. आणि आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर गणपत माऊली मालक यांचे शिष्य आणि माझे प्रतिस्पर्धी वरिष्ठ शाहीर सन्माननीय माननीय संतोष मांडाबुवा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि आता व्हायचं मला पाणी द्यावा. कोकणकरांनी भाकरी खाऊन दे नाहीतर चपाती खाऊन दे. तुम्ही आम्ही भाकरी खाऊन दे नाहीतर चपाती खाऊन दे, पोट भरण्यासाठी भात पाहिजे. आणि ह्या तुलेवाल्याला बारीक खाल्लं असेल तर टाळ्या शिट्याची साथ पाहिजे. मला मुगा लक्ष ठेवायचं सगळं एका बाजून. मी काय आगाव बोलत नाही, कमरेच्या खालचं बोलत नाही, कोण बी मराठीच बोलतो. आला आला अरे आता तरी गोवाच्या बारीत काय टाकू ना, माझ्या बारीत जरा धाम साखऱ्या ओढायला लागतात. पांडुरंगाचं श्रवण माझ्या प्रतिस्पर्धी शाहिराने घेतलेला आहे आणि मी तुझ्याचा शाहीर आहे. या माऊलीच्या प्रांगणात माझा बाप वारकरी आहे, माझ्या बापाचं दैवत विठ्ठल रुक्मिणी आहे आणि या माझ्या पंढररायाचं विश्वाच्या मार्गाचं श्रवण तुझ्या चरणाशी ठेवतोय, लक्ष असावं. टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग
तुझ्या भजनात रंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग भाव भक्तीचा जाणून घे विठ्ठला भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे माझा पांडुरंग तुझा चढला रे हा व्यासंग तुझा चढला रे हा व्यासंग हा जग जेठीला मी येतो भेटीला हा जग जेठीला मी येतो भेटीला तेव्हा तूच मला सांभाळून घे तेव्हा तूच मला सांभाळून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे गादी बाबू रंगल्यांची कृपा किंवा माझ्या शंकराची कृपा किंवा माझ्या शंकराची कृपा किंवा माझ्या शंकराची भगन विशाल राजा रामची बाग थोरे ह्या माऊलीची बाग थोरे ह्या माऊलीची बाग थोरे माऊलीची माझ्या प्रभाकरशी गणेश भिकारीशी माझ्या प्रभाकरशी त्यांची लेखाणी गाऊन घे त्यांची लेखाणी गाऊन घे पंढरीच्या विठ्ठला चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या
वाजना 12 तास का वाजता जायला थांबा थोडं थांबा. नाव गणाचं गोंदायचं नाव गणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान तुला पवत बांधायचं. अरे पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं. सुखान बांधायचं गळाला पवत बांधायचं. पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं. सुखान बांधायचं गळाला पवत बांधायचं. या ठिकाणी मंडळी तो गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला फरमाईशमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. कृपया फरमाईश मला नका देऊ. मग बारी राहतील. युट्यूबला आहे तुम्ही नक्की ऐका. अहो पैसे कोणाला नको असतात. साधारण पैसेच पाहिजे असतात पण तरी देखील नवीन काहीतरी द्यायचं असतं. आणि त्याच्यामुळे लांजात आणि ह्या पट्ट्यात बाऱ्या करायच्या म्हटल्या की हेच मला तर येते. पण तुमचं प्रेम आहे तुमची आपुलकी आहे. दादा ट्राय येतोय आवाज दावा दादा ट्राय येतोय आवाज जरा इफेक्ट पाहिजे. तर दुसरा गण विचार हा किती आहे इत काही नाही बर. अग देणारा आहे आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. गौराईला घराला आणि सणाला. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. धन्यवाद. या ठिकाणी प्रणव सुभाष झोरे 601 रुपयाचा पारितोषिक आणि त्यांचं म्हणणं आहे की आईचा गण घ्या घेतलेला आहे मला. थँक्यू सो मच. बाबल्या भागोजी झोरे बाबल्या भागोजी झोरे मामासाहेब या ठिकाणी आले. धन्यवाद. उत्कृष्ट कला सादर केल्याबद्दल या ठिकाणी 301 रुपयाचा पारितोषिक केलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी शाहीर विकाजी लांबोरे फॅन्स दुबे यांकडून सप्रेम भेट फरमाईश महाकाव्याची आखणी. धन्यवाद. अरे ह्या फरमाईश आले की मग गडबड होते. आहो या एकदाच काही पैसे घेऊन या. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. मन स्मरले जे व्यास मुनी. 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 तैसली ही चिंतामणी गणत्याच्या बालपणी. तैसली ही चिंतामणी गणत्याच्या बालपणी. साऱ्या विश्वाचा तो हाधणी. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची
आणि वयानं मोठं आहेत म्हणजे ज्ञानाला मोठं असणार, अनुभवान मोठं. आणि बोलला पैसा आलं म्हणजे बाऱ्या बघितल्या त्यांनी युट्यूबला माझ्या. तर बुवा तुम्ही एकही शब्द बोलला नाही वाईट आगाव, मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हाला शब्द आहे पण पब्लिकला म्हणून उसळवणार तुम्ही बघित राहा का. बुवा बोललं आमचं बुवा गण गायला जा जगाला सांग बापू माझा चालू होती. आणि बोलतात कधी येणार कधी घडल तुझा दर्शन, आणि कधी होणार तुझं आगमन, आणि कधी भरेल माझं मन. म्हणजे त्यांना विचारायचं आहे, आमच्या बुवांना विचारायचं आहे, त्यांना गणात बोललं की बाप्पा तू येणार कधी. बुवांना उत्तर देव बुवा 27 तारखेला गणपती बाप्पा येणार बघा, 100% 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. आता ह्याच्यावर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलायचं की तुमचा पहिला गण बोलून दाखवायचा इथं, आणि त्याच्यावर तुम्ही बोलायचं. मी तुम्हाला काय बोललो तर विचारले की कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 तारखेला सकाळी 8 वाजता येणार. होय मी तुम्ही बोललो बुवांना. आणि जर ह्याच्यावर काही बोलले तर त्यांना फक्त सांगायचं बुवा तुमचा गण मला बोलून दाखवा. आणि ह्याच्यावर मी जर काय वाईट बोललो असेल तर बुवानो पाऊस तुमच्या पण बारीक आहे. आता साथ द्यायला पाहिजे आणि भाग दिला पाहिजे. खाली घ्या. आहे चित्राचं नक्षत्र, लक्ष द्या, आहे चित्राचं नक्षत्र मास भादव्याचं हे सत्र. आहे चित्राचं नक्षत्र मास भादव्याचं हे सत्र, माझं जमेल गणगोत्र तो येईल जगाचा अधिकारी हो, माझ्या शिवाचा पुत्र. तो येईल जगाचा अधिकारी तो, माझ्या शिवाचा पुत्र. हा तुमचा आणि तुमच्या गणाचा भाग. आता माझा गण गातोय, मंडळी लक्ष ठेवा, कान खोल के वाईट कशातून पडसो. शेरोशेरे करत नाहीये, माझ्या गणाचा भाग द्यायचा. आता मंडळ आहे का माझी इकडून जवळ 2 बहिणी दिलेल्या आहेत, माझी चुलत बहीण दिलेली आहेत, 4-5 बहिणी आमच्या या आसपास दिलेल्या आहेत. आजकाल माघारी कोण जात नाही, व्हॉट्सअपला सांगतात की बाय गणपतीला ये गौरीला ये, आणि माघारी जात नाही त्याच्यामुळे माघार पण होत नाही, बाहेर पण होत नाही. आता पहिलं डोंगर हिरवा हिरवागार नाही कोणाचा, बाबा दिली मला डोंगराचे आड. एवढ्या लांब लांब स्थळ यायची डोंगरावर, बिचारा बहिणी राहायच्या, वर्षाला 2दा यायच्या, राणा वेळ दिसती. पण आता शॉर्टकट झालं, भावाची गाडी घेऊन येतात, बाय खाते बाय घरातलं गोड्या पण आणते, इकडनं पण नेते, अशा आमच्या बहिणी. चांगला आहे, पण तो गौरी गणपतीचा सण माघार पण जायचं, आणि माघारी वाशिणीचा हा सण माझ्या गणात मी सादर करतोय. संतोष मानला बुवा कोकणी तिकडे जायला वाटतं, आता येणार आहेत टाकून येऊन देत मी काय वाईट बोललो, मी अजून मम्मी परत पण लागेल.
शेवटचा घेतला सुरू करू। कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों पे बजते हैं। लेवर जाते कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों पे बजते हैं। अब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, गौरी गणपतीच्या या सणवारी माझ्या या सगळ्या बहिणीला समर्पित आहे आणि सगळ्या भावांना समर्पित आहे। संतोष माता बुवा गौरी गणपतीच्या या सणवारी, गाडी घोगराची घेऊन खिल्लारी, गौरी गणपतीच्या या सणवारी, गाडी घोगराची जोडून खिल्लारी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। जर काय कोणी काय घेऊन आला असेल तर देवा उभं राहा, इथे इथं चेपून घेऊन त्याच्याकडे परत कर, पण माझी लाईट बीट जायला नको। तर माझ्या प्रतिस्पर्धी नामवंत शाहीर सुनील गिल, गाडी घोंगराची जोडून खिल्लारी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। घरच्या साऱ्या बायला आमच्या घेऊन ये, मोर पंखाची काठपदराची बायला साडी देऊन ये। डोळे वाटे सलावून या सारी, अवघी करून ठेवले तयारी। डोळे वाटे सलावून या सारी, अवघी करून ठेवले तयारी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी। आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी।
आई चल बहिणी माहेरी. तर हा गण आणि आता गवळण आणि लय काय नो करायचं आहे मालकांना. करायचं हे तुम्ही झोपला नाही ना, झोपायचं नाही, अजिबात झोपायचं नाही. हे गंमत सांगू. अहो काय झालं, आमच्याकडे एक कोंडी आली आणि लय प्रेमळ पोरांनो जरा खाली बसा, तुम्ही आराम करावे. तर मी गेलो, सकाळी आलो तर म्हटलं अरे आहे बरी आहेस ना. होय का बरी आहे, तू कधी आलास? बारी आहे म्हटलं, आलो सकाळी आलो. होय काय? तर आधी अशी बसलेली खाली पान सुपारी खाय मस्त पैकी. तर म्हटलं बा अगं होय, अगं तुझा शशिकांत बरा आहे, तिचा पुतणी आहे. तर म्हणते व्हायला का शशिकांत एक नंबर, तुझ्या हा अगदी माझा दवा म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, पानसुपारी नको म्हणून सगळं लेखा तुझच करू, एक नंबर बघा. आणि ऐका भक्ताला सांगतो ऐका. ते खाली बसतील ना, सगळं बोललं आधी सारे खाल्लं म्हणे माझा शशिकांत लेखा लय चांगला, तुझ्यासारखा रे देवासारखा. आणि उठताना जरा कुठं खडी लागली, मेला ना म्हणते तुझा शशिकांत मेला. म्हणजे आमच्या माणसाचं कसं, त्या टायमाला करंट अफेअरला जो पण असेल ना त्याचं नाव. अगं होय सुवर्णा आली, ती गेली सासऱ्यात गेली. होय का सुवर्णा आली, सगळं तांदूळ वगैरे पाकडून दिली गेली आणि तिचं खंड पडलं. मेलं ना तुझा सुवर्णा कुठे गेला बघा. आता सगळ्या गमती तेव्हा अजून मम्मीपर्यंत पण नालेला आहे. तुम्हाला काय बोललो कुठे कुठे आहे गवळा घेतो गवळा हुआ लक्ष असावं. आज गोकुळ अष्टमी आहे, आज नाही, आज दहीहंडी आहे. श्रीकृष्ण त्यांची गोळा छान होती, पाचव्या दिवसाला छान आहे. आणि माथान चोर आहे, अगदी सगळं न्यायचा. पण लास्टला त्यांचा एक शब्द होता श्यामने, त्याच्यावर काहीतरी वेगळं म्हणायचंय. बुवा तुम्हाला तुमचा ताता असतो, तुम्हाला ती गवळण देतोय, ती घ्या, तुमच्या भागाचा पुढचा भाग पैसे पाणी द्या. आपलं असं जे धुरांड धूर त्याच्यामुळे चालवत होतो, बाकी काय नाही ते काही बात. अरे चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला. अरे चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला. गोवा म्हणतील मला घेऊन गेले काय प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या आलं दिसून. गोवा तसा माझ्यापेक्षा वयस्कर आहे, दादा मोठीच होती पण एवढी मोठी नव्हती. मावशीबाई आहे, मावशीबाई जरा वयस्कर असते. गोवाला काही मावशी म्हणत नाही. गोवा लक्ष असावं. अरे प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून. पोर जमली सारी हसून, ही पोर जमली सारी हसून. कान गेलाय चाटून पुसून, काय उपयोग करूसून. कान गेलाय चाटून पुसून, काय उपयोग आता सारी
पुसून तुम्हाला नाही कसं दिसून कशी रडते मोसम पुसून कशी रडते मोसम पुसून गाना केवायचा तुला पुसून लय आठवण पुसून लय उपयोग आता पुसून पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला तो कोणत्या वंशाचा होता कोणाचा नातू होता व त्याचं दैवत कोणतं तर शिव आणि माया यापासून झालेला आठवा मूळ पुरुष मालक हे वृत्त सांगू नये शाहीर तुम्ही एवढी बाजू सोडवलेली आहे तुम्ही गणपत मालक या आदरणीय ऋषितुल्य माणसाचे शिष्य आहात या व्यक्तीचे शिष्य आहात आणि तुम्ही ज्याप्रमाणे या एक टीप सोडलेली आहे एक बाजू सोडलेली आहे ती बाजू सोडून मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगू इच्छितोय लक्षात असावं तर पुराण काळी तो जो वंश होता तो कोणत्या म्हणजे राजा कोण आणि त्याचा वंश कोण तो शाहीर तो ऋषणी वंशाचा होता ऋषणी वंशाचा होता आणि हा ऋषणी वंश म्हणजे यदुवंश म्हणजे यादव वंश जो श्रीकृष्णाचा आहे आणि तो कोणाचा नातू तर तो अनिरुद्धाचा नातू होता आणि या मालपाचे दैवत कोण तर या मालपाचे दैवत भगवान श्रीकृष्ण तर शाहीर आणखी तुम्हाला एक बाजू आम्हाला ग्रंथात सापडते ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो राजा त्या मुलाचं नाव शीलध्वज होय आणि त्याचा भाऊ कुराध्वज होय ही दोन उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बाजू सोडून सांगितलेला आहे तुम्ही पटवून घ्याल ही अपेक्षा आहे कारण हे ग्रंथ त्या आम्ही कोणी केलेले नव्हे तयार केलेले नाहीत ऋषीमुनींनी केले आदरणीय व्यक्तिमत्वाने केले आहे आणि त्याचा जो वाचनातून भाग आलेला आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आता माझा प्रश्न की शेती करताना कमरेला आकडी गोळती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा आणि या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल शाहीर प्रश्न पण दिलाय आणि गाईड पण दिलाय तर तुम्हाला अर्थातच हे सोपं जाईल मी पोत घालतो यांचा फेवरेट आयकॉन राजेश आखाडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद सचिन भोजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सचिन भोजे मोगे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
परीक्षित मनोज गुरव 100 रुपयाचं बक्षीस बारीक असू झाली पाहिजे लांजत राहतो काकाबाई. धन्यवाद मित्रा, धन्यवाद परीक्षित. तर आता एक पद घेतोय, या प्रश्नाचं पद घेतोय. राजा सर्जाला घेऊन वरची द्या, काळजी काय पा राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून दुधाराव जोताला. नाही येणार वितृष्ट या इष्टक स्वतःला. या इष्टक स्वतःला, या इष्टक जोताला. सांग शोधून शास्त्राला, सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर. सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर. आकडी कोयती बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 हा दोन फरमान घेतो आणि जरा गोवांची काळ काढू. त्यांनी काय केलेलं, अरे झोपलं. मात्र श्रवण विठ्ठलाचं गण माहेरपणाचा गवळण दहीदूध तुटण्याची, त्या गवळणीमध्ये काही वाईट होणं नाही. इथे संपलेल्या आया बहिणींसाठी काही वाईट नव्हतं. प्रश्नपद गायलं आणि एक शेवटचं एक पद गायलेलं आहे. ते पण एक थोडासा चिमटा आणि अशी सात्विक वारी करण्याचा प्रयत्न केला आहे. संतोष बुवा, माझी एक सवय, समोरचा शाहीर जर सरळ गेला आपण सरळ जायचं स्वतःसारखे. फक्त रसिकांचं मनोरंजन करायचं हा माझा अट्टास असतो. कारण एवढ्या रात्री किती लांबून, आज बेतोशीवरून माणसं आलेली आहेत, आमच्या कॅन्डरला माणसं आलेली आहेत, अनेक लांबून माणसं आलेली आहेत आणि त्यांचं मनोरंजन इतकं किलोमीटर दूर येऊन त्यांचा पैसा गेलेला आहे. एवढा दूर येऊन त्यांचं जर मनोरंजन झालं नाही तर त्याला अर्थ नसतो. दिल्लीवरून लाईव्ह बघतात आमचे संजय घोरे माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर शाहीर तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा. तुम्ही जशी जाल तशी वारी मी दुसरी बारी करणार. तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.